राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी देवनिया देवनिया तुलसी हार गोळा कासे पितांबर तुलसी हार गोळा कासे पितांबर करकटावरी देवनिया करकटावरी देवनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठिक वसुमारी विराजिता कंठिक वसुमारी विराजिता तुळसी हार गोळा कासे पितांबर तुळसी हार गोळा कासे पितांबर कंठिक वसुमारी विराजिता कंठिक वसुमारी विराजिता तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर
श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती माईच्या मध्ये जडो तुझे रुक्माईचा पती सोयरिया रुक्माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ माऊली हाची वर दे माऊली हाची वर दे विठू माऊली हाची वर दे विठू माऊली हाची वर दे ओलियारा हे हृदय माझ्या ओनियारा हे हृदय माझा ओनियारा हे हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझा प्रेम सर्व काळो देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही तुका म्हणे तुका म्हणे न मागो आणि तुका म्हणे काही तुका म्हणे काही तुका म्हणे काही आणि तुका म्हणे काही तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे
गोड तुझे रूप गोड तुझे राम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप रखुमाई 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुखा झाले होता जने सुखा झाले होता जाणे तो हा विठ्ठला तो हा विठ्ठला सुखा झाले हो साधने सुखा झाले हो साधने
तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोड बहुता सुकृताची जोड मनोना विठाले आवडे मनोना विठाले आवडे तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवाले म्हणून विठ्ठली आवाले तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगमन सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बाबा रखुमा देवी वार बाबा रखुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबा रघुमा देवी वार बाबा रघुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा संतमाय बाप कृपावंत संतमाय बाप कृपावंत तुम्ही
संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवाण कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढवावे सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे गोळाचार नाम विठोबाचे गोळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगे संत जन ऐसे तुम्ही जगे संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगे संत जन ऐसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धरावे जन जड जीवा उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानो
पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमे पतिता कीर्तिवानु कायमे पतिता कीर्तिवानु अवतार तुमा धराया करण अवतार तुमा धराया करण तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमे पतिता कीर्तिवानु कायमे पतिता कीर्तिवानु अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण उद्धराया जन जड जीव
अवतार तुम्हा धराया संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन अथवा उद्धराया जन जडजीव वाढविले सुख अथवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं
श्री पांडुरंगम भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण सत्ताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा संतपर या प्रकरणातील 4 चरणांचा असून या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे संत कीर्ती वर्णनातील आपली असमर्थता वर्णन करण्याबरोबरच संतांचं अवतार कार्यही सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. या पुण्यपावन भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्रामध्ये ही कीर्तनाची जी सेवा होते आहे आमचे गुरुबंधू असलेले संतोष महाराज चौधरी यांच्या संकल्पनेतून असलेला हा पंचदिनात्मक कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजलेला आहे. आणि आजचा हा मला वाटतं 3रा असलेला दिवस आहे. उद्या जागराचं कीर्तन होऊन परवा काल्याचं कीर्तन होणार आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी असाच पंचदिनात्मक सोहळा केला होता. आणि त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं होतं अगोदर खूप अगोदर काय सांगितलं होतं तुम्ही सांगा हे सांगितलं होतं काय सांगा तिथं जाऊन थोडीशी ज्ञानेश्वरी सांगा असं सांगितलं होतं. पण पुन्हा त्यांनी सांगितलं नका सांगू म्हणून. लक्षात आलं. पुन्हा यावर्षी सांगितलं की आता कीर्तन सांगा विठ्ठला 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 विठ्ठला. काहीतरी अडचण आली असेल. असो या ठिकाणी सेवेकरिता अनेक महाराज मंडळी उपस्थित आहेत. ज्येष्ठ वारकरी मंडळी आहेत गुणीजन मंडळी आहेत भाविक मंडळी उपस्थित आहेत. आणि ज्या ठिकाणी आपण ही सेवा करतो आहोत गुरुनाम गुरु जोग महाराज परंपरेतील दिव्य महापुरुष गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांच्या या भक्ती मंदिरात सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला आता पंढरपुरात कीर्तन करायचं म्हटलं म्हणजे मग त्या भगवंताचं काहीतरी गुणवर्णन केलं पाहिजे. त्याच्या स्वभावाचं वर्णन असेल त्याच्या ठिकाणी असलेल्या गुणांचं वर्णन असेल त्याच्या स्वरूपाचं वर्णन असेल असं काहीतरी वर्णन केलं पाहिजे. गोष्ट खरी आहे. पण आजचा जो दिनविशेष आहे आज संत श्रेष्ठ श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी आहे. आणि सेना महाराजांच्या पुण्यतिथी बरोबरच आज संत कवी श्री महिपती महाराज यांची देखील काय आहे पुण्यतिथी आहे. आणि आणखी त्यात एक गोष्ट की हे कीर्तन बंकट स्वामींच्या मठात आहे. लक्षात आलं.
त्यामुळे देवाचं वर्णन करण्याच्या भानगडीत न पडता आता आपण संतांचंच वर्णन करूया. विठ्ठला विठ्ठला आणि या संत वर्णनाने तो देव देखील संतुष्ट होणारच आहे ना. उलट त्याचं वर्णन केलं असतं तर संत संतुष्ट झाले असते यात शंका नाही, पण त्याला आनंद वाटला नसता. कुणाला? त्या देवाला. आता दुहेरी लाभ झालाय. संतांचं वर्णन करण्यामध्ये संत वर्णन तर होणारच आहे, पण त्या संत वर्णन करण्यामध्ये देव अधिक संतुष्ट होणार आहे. विठ्ठला जे भक्त चरित्राते प्रशंसिती तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती भगवंत म्हणतो माझे भक्त तर मला आवडतातच. योमद भक्त समे प्रिया, हा माझे भक्त मला प्रिय आहेतच. पण तेही जे माझे भक्त नाहीत पण माझ्या भक्तांचे काय आहेत? भक्त आहेत आणि माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला आवडतात. किती आवडतात? जसे भक्त देवाला म्हणतात बहु आवडसी जीवापासून या, तसा देव म्हणतो कुणाला? जे देवाचे भक्त आहेत त्यांना नाही, जे देवाच्या भक्ताचे भक्त आहेत त्यांना म्हणतो बहु आवडसी जीवापासून या तेही प्राणा परवते. विठ्ठला आज मी बोलून गेल्याप्रमाणे संत श्री सेना महाराजांची काय आहे पुण्यतिथी आहे. सकाळीच एक कीर्तन करून आम्ही या ठिकाणी आलो. त्याच अभंगाचं पुन्हा आजच्या आज नको पिष्टपेशन लक्षात आलं का, म्हणून मग हा अभंग घेतला गेला. संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादिक, सेना महाराजांचा अभंग आहे. त्यांनी सांगितलं संत संगतीनं माझ्या जीवनात काय परिवर्तन झालं. आपण देखील सांगत असतो आम्ही सत्संगात जायला लागल्यापासून आमच्या सांपत्तिक स्थितीमध्ये मोठी स्थित्यंतर झाली. बोललो लक्षात येत आहे का? विठ्ठला विठ्ठला आपण संतांच्या सहवासात गेल्यानंतर झालेले जे लाभ आहेत ते वेगळे मोजत असतो. आमची गरिबी दूर झाली, आमच्या रोगाधिकांचं दुःख काय झालं दूर झालं, आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे लाभ आपण काय करत असतो? मोजत असतो, सांगत असतो किंवा मानत असतो की संतांच्या सहवासात गेल्यानंतर हे लाभ आम्हाला झाले. मग ते लाभ होत नाहीत का? होतात. पण संत सहवास केल्यानं, संत संगती केल्यानं जो लाभ खरा होत असतो त्या लाभाच्या मानानं हे होणारे लाभ अतिशय नगण्य आणि तुच्छ आहेत. विठ्ठला तस्माद आत्मज्ञम ह्यर्चेत भूतिका महा, वेदानं सांगितलेलं आहे. अत्यंत स्थूल बुद्धीच्या माणसाला समोर ठेवून वेद बोलतोय. वेदाला वाटतं या जीवानं सत्संगती करावी, या ना त्या निमित्तानं करावी. कोणत्या का निमित्ताने? आता हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. पण हे ज्याला कळतं ते मुमुक्षु आहेत, ते साधक आहेत, जिज्ञासू आहेत. तत्व जिज्ञासा ज्यांना आहे त्यांना ठाऊक आहे संतांशिवाय ही जिज्ञासा कोणी पूर्ण करणार नाही. हे साध्य भगवत रूपी साध्य हे काही कोणी प्राप्त करून देणार नाहीत. म्हणून ते सत्संगती करतीलच, त्यांना सांगण्याची काही आवश्यकताच नाही आहे. पण ज्यांना त्या देवाशी मोक्षाशी काही देणं घेणं नाही आहे, सांसारिक सुख आणि आम्ही एवढ्याच ज्यांच्या मनाच्या काय आहेत कल्पना आहेत, त्यांना सुद्धा समोर ठेवून श्रुती माऊलीनं बोललेलं आहे. कारण श्रुती माऊली आहे, आई आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा पया हितापासून काढिती हित देऊनी वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा विश्व माऊली. ज्ञानोबरायांनी श्रुतीला काय म्हटलं? माऊली. वेदाला आई म्हटलं आणि वेदासारखी दुसरी आई जगात नाही असंही म्हटलंय. भगवान भाष्यकारांनी देखील म्हटलेलं आहे स्वंबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्री द्राक्षम खर्जुरमाम्रम सुखदलमथवा योजयत्यंबिकास्य तद्वच्चेतो तिमूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात बोधोपाये रणैकैरवशमुपनिषद बोधयामास सम्यक. म्हटले काय सांगितलंय कुणास ठाऊक. एवढ्या श्लोकात भगवान भाष्यकारांनी वेदाला आई म्हटलंय. विठ्ठला आई असल्यामुळं आईच्या कळवळ्यानं त्यानं सांगितलं, त्या वेदानं सांगितलं. काय सांगितलं?
त्या अत्यंत स्थूल बुद्धीच्या माणसाला सुद्धा धन प्रतिष्ठा याच्यावर ज्याची बुद्धीच चालत नाही आहे त्याला सुद्धा सांगितलं, ठीक तुला धन प्राप्ती करायची, ऐश्वर्य प्राप्ती करायची, काही हरकत नाही, त्यासाठी सुद्धा तू आत्मज्ञानी महापुरुषाची ही अर्चयेत त्यांची सेवा कर. विठ्ठला खरं तर त्यासाठी करायची नाही आहे, पण आता ज्याला मोक्षाशी काही देणं घेणंच नाही, देवाशी काही देणं घेणं नाही, तोही सत्संगतीत आला पाहिजे. कधीतरी त्याची बुद्धी काय होईल, शुद्ध होईल, त्याला कळेल. संतांच्या सहवासात राहत असताना त्याला कळून जाईल की ही धनाधिक काय आहेत, तुच्छ आहेत, आली काय. तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जाण, हे कधीतरी कळेल ना, कीर्तनात आल्यानंतरच कळेल. दुसरीकडे जी व्याख्यानं होतात त्याच्यात सांगितलं जाईल का धन हे अशाश्वत भाग्य आहे, हे कुठं सांगितलं जाईल? कीर्तनात, संत सहवासात. म्हणून कोणत्या का होईना निमित्तानं त्यांना सत्य सहवास करावा, सत्संगती करावी, यासाठी त्या स्थूल बुद्धीच्या माणसाला समोर ठेवून श्रुतीनं असं बोललेलं आहे. मला हे सांगायचंय की हे होणारे जे क्षुद्र लाभ आहेत ते काही लाभ खरे नाहीत, पण सेना महाराजांनी सांगितलं होतं संत संगतीने थोर लाभ झाला, मला फार मोठा लाभ झाला. कोणता लाभ झाला? मोह निरसला माया आदी करून ती जी मालिका आहे सगळी अज्ञान वर्ग, तो काय झाला? निरसला. माझा काय झाला? नष्ट झाला. म्हणजे मोह समूळ, मोहाचं मूळ माया, त्या मायेसह मोह निरसन झाला. विठ्ठला सत्संगतीचं महत्व या नात्या निमित्तानं अगदी वेदवाङ्मयापासून संत वाङ्मयापर्यंत अत्र तत्र सर्वत्र वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. कमीत कमी ते वर्णन ऐकून वाचून त्याचा विचार करून माणसानं सत्संगतीकडे वळाव, संत सहवास करण्याचा काय करावा, प्रयत्न करावा. यासाठी ती वर्णन मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला आढळून येतात. आपल्याला आपलं गरिबी हटाव योजना अभंगाच्या प्रस्तावनेपुरतं पाहायचं आहे. लक्षात आलं? कीर्तन प्रवचन म्हणजे काय? सद्गुरु वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे ही गरिबी हटाव योजना आहे. एका तासात किती सांगणार आहे अभंगाचं? महिना 4 महिने बोललं तरी ते राहतंय त्याच्यात शिल्लक. लक्षात आलं? बाबा म्हणायचे ही काय आहे? कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना. एकदा गमतीनं बाबाला म्हटलं होतं, मी म्हटलं बाबा तुम्ही म्हटले त्याप्रमाणे कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना आहे. असे ना का गरिबी हटाव योजना, पण कमीत कमी त्या योजनेत भ्रष्टाचार तरी नको. विठ्ठल आम्ही सांगत असतो गमतीनं, त्याला आणखी पुढं अशी एक तरी योजना आहे का जिच्यात भ्रष्टाचार नाही? भ्रष्टाचार रहित योजना कळवा आणि 1 लाख मिळवा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लक्षात आलं आहे की नाही? बरोबर. ते हसले की समजायचं हे खरं आहे, हे 100% खरं आहे. आहे का एक तरी योजना? का नाही? त्याचंही उत्तर आम्ही सांगत असतो गमतीनं, कारण त्या योजनांची योजनाच भ्रष्टाचारासाठी असते. विठ्ठल ठीक आहे. कितीसं बोलता येणार? थोडं बहुत बोलता येतं, काहीतरी स्पर्श करता येतो त्या अभंगांना, त्या अभंगातील शब्दांना. सत्संगतीचं महत्व याकरिता सर्वत्र वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं की जेणेकरून या मनुष्यानं ते श्रवण करून संतांची काय करावी? संगती करावी. पण ठीक आहे, एखाद्याने सत्संगतीचं महत्व श्रवण केलं, संतांचा सहवास मला घडावा, संतांचा संग मला घडावा अशी केवळ इच्छा केली आणि लगेचच त्याला संतांची संगती प्राप्त झाली, अशी एवढी सोपी आहे का ती? बहुअवघड असे संत भेटी परिजग जेठी करुणा केली. तुकोबारायांना असा हा दुर्लभ असलेला सत्संग प्राप्त झाल्यानंतर त्या मला प्राप्त झालेल्या सत्संगाचं काय कारण असलं पाहिजे, संत भेटीचं नेमकं काय कारण असलं पाहिजे, अशी 2 कारणं त्यांनी वेगवेगळी सांगितली. त्याच्यातलं हे एक कारण सांगितलं. कोणतं? परिजग जेठी करुणा केली. तुम्हाला एक श्लोक सांगतो, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे, पण त्याच्यात पाठभेद आहेत आणि त्यानुसार 2 प्रमाण वेगवेगळी कशी आपल्याला आढळतात ते सांगतो. विठ्ठला भगवान भाष्यकार शंकराचार्यांचा विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. 2रा 3राच काहीतरी श्लोक आहे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी या जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. कोणती? मनुष्यत्व,
मनुष्य जन्म म्हटलेलं नाही त्यांनी, हे लक्षात ठेवा. त्याच्यावर 1 महिनाभर प्रवचन झाले होते ब्रह्मलीन स्वामी रामानंद सरस्वतींचे नागपूरला 2008-9च्या आधी. विठ्ठल मनुष्य जन्म दुर्लभ आहे, ही गोष्ट आहे. नरदेह दुर्लभ जाणं अत्यंत दुर्लभ आहे. पण नरदेह तर सर्वांना प्राप्त झालेला दिसतो की नाही? दिसतो. पण अनेक जण यामध्ये असेही आहेत मनुष्यत्वहीन. लक्षात आलं? मनुष्यत्व, माणूसपणा, माणुसकी म्हणा हवं तर. लक्षात आलं? ज्या गोष्टीमुळे त्याला माणूस म्हटलं जावं अशी कोणतीच गोष्ट त्याच्यात दिसत नाही. मनुष्य रूपेन मृगाश्चरंती, साहित्यिकाने म्हटलं हे मनुष्याच्या रूपामध्ये ही कोण आहेत? मृगा हा म्हणजे जनावरच आहे, चतुष्पद. किंवा त्या तुकोबरायांनी म्हटलं त्याप्रमाणे मनुष्यापरिस कुतरी ती. विठ्ठला मनुष्यत्व दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मुमुक्षुत्वम, मोक्षेच्छा. माझी या बंधनातून सुटका व्हावी अशी इच्छा निर्माण व्हा. ती कुणाला होईल? ज्याला बंधन आहे असं वाटतंय. बंधन ज्याला प्राप्त आहे त्या सर्वांनाच मी बंधनात आहे याचं भानच नाही. ज्याला भान आहे तोच सुटकेचा काय करील? प्रयत्न करील. त्या बंधालाच जर त्याने मोक्ष समजलेला असला तर काय डोंबल्याचा प्रयत्न करील का? मोक्षेच्छा ही काय आहे? ही अत्यंत दुर्लभ, दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. बर, मनुष्यत्वही आहे, मोक्षाची इच्छाही आहे, पण तो मोक्ष मार्ग दाखवणारा सद्गुरू किंवा संत पुरुष त्यांचा आश्रय प्राप्त होणं ही अत्यंत काय आहे? दुर्लभ गोष्ट आहे. महत्संगस्तु दुर्लभ हो अगमो अमोघश्च. नारदांनी सांगितलं महान पुरुषांचा संघ हा काय आहे? दुर्लभ आहे. बरं, प्राप्त झालाच तर अगम्यो, गम्यमान होणारा नाही. हे संत आहेत हे लवकर कळणारच नाही. आयुष्य निघून जातं संतांच्या सहवासात राहत असताना. पण आपण ज्यांच्या सानिध्यात राहतो हे एवढ्या अधिकाराचे संत आहेत हे कळत नाही. कारण ते कळणं ही दुर्मिळ गोष्ट सांगितली दुसरी. आणि कळालंच हे संत आहेत तर मग मात्र अमोघश्च, व्यर्थ न जाणारी ती सत्संगती असते. अर्धक्षण घडता संतांची संगती. अर्धा क्षण जरी अशा संतांचा सहवास घडला ते नाही होय शांती. महत् पापा, कारण त्यांच्यात तेवढं सामर्थ्य आहे. स्वसंग मात्रेन दहंती पापम. विठ्ठला मी तो श्लोक सांगत होतो, त्याचे पाठ भेद सांगायचे. आणि तुकाराम महाराजांना संत संगती जी प्राप्त झाली तिची त्यांनी दिलेली जी कारण आहेत त्याचं मूळ आपल्याला तिथं पाहायला मिळतं. दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम हा एक पाठ, देवानुग्रह हेतुकम हा एक पाठ, आणि दैवानुग्रह हेतुकम हा दुसरा पाठ. तर देवानुग्रह हेतुकम हा पाठ घेतला तर तुकोबरायांनी सांगितलं संत संगती अतिशय दुर्लभ आहे, संत भेट अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. पण परी जग जेठी करुणा केली, पण त्या भगवंताने आमच्यावर कृपा केली. देवानुग्रह हेतुकम, देवानं आमच्यावर अनुग्रह केला म्हणून ती दुर्लभ असलेली सत्संगती प्राप्त झाली. दुसरा पाठ सांगितला होता दैवानुग्रह हेतुकम. दैव म्हणजे भाग्य. लक्षात आलं का? जर आपलं भाग्य प्रबळ असेल तर सत्संगती लाभते. तुकोबरायांना जी सत्संगती प्राप्त झाली तिचं त्यांनी एक कारण सांगितलं, देवानं आमच्यावर कृपा केली म्हणून ही दुर्लभ सत्संगती आम्हाला प्राप्त झाली. आणि दुसरीकडे एका ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, ते जे सांगितलं ते ज्या श्लोकाचा अनुवाद रूप आहे असं वाटतं तो श्लोक अगोदर सांगतो. विठ्ठला पुण्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमो यदि भवेत कृतिनो जनस्य अज्ञान हेतुकृत मोह महांधकारो नश्ये तदा हृदयमेति महान विवेकः. 2-3 पुराणात थोडं रूप बदलून आलेला हा श्लोक आहे. पुण्योदयेन बहुजन्म समर्जितेन, अनंत जन्मामध्ये आम्ही जे निष्काम शुद्ध पुण्य केलं ते पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, उदयाचा
सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संताचा चरण पावलो फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आपल्याला प्राप्त झालेला सत्संग आपल्याला झालेली संत भेट तिचं हे दुसरं कारण तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. देवानुग्रह हेतुकम हा पाठ घेतला तर परी जग जेठी करुणा केली आणि दैवानुग्रह हा पाठ घेतला तर पुण्य फळले बहुता दिसा विठ्ठला विठ्ठला